नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचनमध्ये. आज आपण करणार आहोत झटपट असा व्हेज पुलाव. अगदी 15 मिनिटात तयार होतो बरं का, आणि अगदी चविष्ट सुद्धा. तर तुम्ही लवकरच रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका कुकरमध्ये आपण साधारणतः मोठे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत. सगळ्यात आधी आपण घालणार आहोत 3 ते 4 मिऱ्या. त्यानंतर आपण एक घालणार आहोत दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंगा. त्यामध्ये घालणार आहोत हिरवी वेलची आणि तमालपत्र. छान असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कांदा. 2 मोठे कांदे घेतलेत मी, छान असे स्लाइस करून घेतलेले आहे. बारीक असे चिरून घेतलेले आहेत, पातळ उभे काप. छान असे परतून घ्यायचे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट. एक मोठा चमचा आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत आणि ती सुद्धा आपण छान अशी परतवून घ्यायची आहे. कांदा छान असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. यानंतर आपण यामध्ये ना व्हेजिटेबल्स ॲड करणार आहोत. तुम्हाला ज्या व्हेजिटेबल्स आवडत असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकतात. त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी मटार. हा ताजा मटार आहे. फ्रोझन मटारसुद्धा तुम्ही यूज करू शकता. फरसबी घेतलेली आहे, ती सुद्धा 1 छोटी वाटी घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत गाजर. ते सुद्धा आपण उभं छान चिरून घेतलेलं आहे. 1 वाटी गाजर घालणार आहोत आपण यामध्ये. छान असं परतून घ्यायचं आहे. भाज्या ज्या आहे ना, त्या छान अशा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे. तुम्ही यामध्ये फ्लॉवरसुद्धा घालू शकतात किंवा आणि तुम्हाला ज्या व्हेजिटेबल्स आवडतात त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. तुम्ही बघू शकता छान अशा भाज्या परतल्या गेलेल्या आहेत. आता यामध्ये आपण घालणार आहोत गरम मसाला. सगळे खडे मसाले जे आहेत ना, ते छान भाजून आपण गरम मसाला केलेला आहे. हा घरगुती गरम मसाला आहे. 1 चमचा घालायचा आहे. गरम मसाल्याची रेसिपी हवी असल्यास कमेंट करून सांगा. मी लवकरच ती पोस्ट करेल. त्यानंतर तुम्ही बघू शकता छान भाज्या अशा परतल्या गेल्या आहेत. 2 वाटी तांदूळ मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. साइड बाय साइड मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. 2 वाट्यांना साधारणपणे 3.5 वाटी पाणी घालायचं आहे. नॉर्मल भाताला आपण जेवढे तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी घालतो. पण या भाताला आपण थोडंसं कमी पाणी घालायचं आहे, जेणेकरून भात जो आहे ना, तो छान असा मोकळा, छान फडफडीत तयार होईल आणि सॉफ्ट पण लागतो खाताना. सो म्हणून आपण पाणी जे आहे ते थोडंसं कमी घालायचं आहे. सो 2 वाट्यांना 3.5 वाट्या पाणी घातलेलं आहे. पाणी गरम घालायचं आहे, म्हणजे भात पटकन असा शिजतो. आता पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत मीठ. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. यामध्ये कुठलेही वेगळे मसाले घालायची गरज पडत नाही. अगदी झटपट तयार होतो. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मी. आता या पाण्याला छान अशी उकळी येणार आणि यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर. सुंदर असा रंग आलेला आहे छान. व्हेजिटेबल्सचा कलर अतिशय सुंदर दिसतो या पुलावमध्ये. तुम्ही बघू शकता तांदूळ पूर्णपणे भिजले आहेत. इतकंच पाणी आहे. अर्धा इंच फक्त वरती पाणी आहे. कुकरला झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. फास्ट गॅस करायचा आहे. मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि गॅस बंद करायचा आहे. कुकर छान गार झाला की त्यानंतर आपण तो उघडून बघूया. आहाहा! अतिशय सुंदर असा सुवास आलेला आहे साजूक तुपाचा. तुम्ही बघू शकता राईस तयार आहे आपला. अतिशय झटपट असा तयार होतो आणि मोकळा-मोकळा होतो शिवाय छान असा. तुम्ही याला कोणत्याही भाजीसोबत, ग्रेव्हीसोबत, सुपासोबत छानपणे खाऊ शकतात किंवा नुसता सुद्धा खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो हा. तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती सुंदर असं झालेलं आहे राईस. पाणी कमी घातलं ना, की भात छान म्हणजे मोकळा-मोकळा शिजतो. अगदी काय गच्च होत नाही, जरी आपण कुकरमध्ये केला असेल तरी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मजा करा. सर्व्ह करताना वरून छान आपण तळलेले काजू घातलेले आहेत.
ते ऑप्शनल आहे, घालायचं तर घाला, नाही घातले तरीसुद्धा